पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा धाब्यावर. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातल्या आरोपीच्या भावाची हत्या. बालाजीनगरमध्ये गोळ्या झाडून केली हत्या. नीट पेपरफुटी प्रकरणी नाशकातल्या क्लासेसची चौकशी. नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर. शुभम खैरनारच्या चौकशीतून काही क्लासेस संस्थांची नावं समोर. महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला. जागा वाटप लवकर पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. भाजप 48, शिवसेना 29 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ मिळणार. विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात सुटणार. सूत्रांची माहिती. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमत नाही. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष. शरद पवार गटाची महत्वपूर्ण बैठक. आज मुंबईत होणार बैठक. शरद पवार, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित राहणार. राष्ट्रवादीची बैठक पुढे ढकलली. राष्ट्रवादीची आज होणारी बैठक आता 26 मे रोजी होणार. पक्षातल्या अंतर्गत नाराजी संदर्भात चर्चा होणार. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज चोक्कलिंगम यांची भेट घेणार. एसआर बाबत चर्चेची शक्यता. राज्यासह देशभरातल्या औषध दुकानदारांचा आज एक दिवसीय बंद. ऑनलाईन औषध विक्रीवर बंदीच्या मागणीसाठी बंदची हाक. देशभरातल्या 12.5 लाख औषध दुकानं बंद. वाल्मी कराडची बीड जिल्हा कारागृहामध्ये प्रकृती बिघडली. कराड 3 दिवसांपासून सलाईनवर. बोंधू अशोक खरात ईडीच्या ताब्यात. ईडीचे अधिकारी खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. अशोक खरातची कालची रात्र ईडी कोठडी. एपीएमसी मार्केटमध्ये एसीबीची मोठी कारवाई. 1,40,000 रुपयांची लाच घेताना 2 अधिकारी अटकेत. मंजूर कामाच्या बिलासाठी 15% कमिशनची मागणी. तुकाराम मुंढेंच्या 21 वर्षाच्या कार्यकाळातली 25वी बदली. आता मुंढे एफडीएच्या आयुक्तपदी. 6 दिवसानंतर सापडला गायिका इंदर कौर यांचा मृतदेह. पंजाबी कलाकार पुन्हा एकदा निशाण्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर. इटलीच्या पंतप्रधानांकडून मोदींचं स्वागत. आज दोन्ही पंतप्रधानांमध्ये चर्चा होणार. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर. 12 सप्टेंबरला पुतीन करणार भारताचा दौरा. ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार. इराणवर पुन्हा लष्करी हल्ला करावा लागू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत. इराणकडे थोडा वेळ शिल्लक असल्याचा इशारा. युद्धामुळे झालेली नुकसान भरपाई द्या. होर्मुझमधली नाकेबंदी हटवा. इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव. ट्रम्प यांच्या भूमिकेकडे लक्ष. काँगोमध्ये इबोलाचे 131 बळी तर 513 संशयित रुग्ण. काँगोच्या आरोग्य मंत्र्यांची माहिती. आज केकेआर विरुद्ध एमआय सामना. केकेआरसाठी महत्वाचा सामना.